नमस्कार सर्व उपस्थित मंडळी, वधूवरांचे पालक आणि वधूवर, आज परमपूज्य सद्गुरू श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, जागतिक शांतीदूत ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 22 वर्षांपासून हा सोहळा चालवण्यात येत आहे. हा उपक्रम अगोदरच्या मान्यवरांनी सांगितलं की अनेक ठिकाणी सुरू झाला आणि बंद झाला, इथे सुरूच आहे. ह्याच्या पाठीमागे एक प्रचंड मोठी प्रेरणा आहे श्री श्री रविशंकरजींची. 185 पेक्षा जास्त देशात 100 करोडपेक्षा जास्त लोक आज ध्यान साधना सुदर्शन क्रिया करत आहेत आणि जगात शांतता नांदावी, विवाद कमी व्हावे, लोकांनी आनंदपूर्ण जीवन जगावं यासाठी ते संकल्पबद्ध आहे. आणि ही संकल्पना अशा वेगवेगळ्या उपक्रमांना भारतभरात नव्हे तर जगभरात राबवत आहे. शेतकरी, सामान्य नागरिक, आदिवासी लोक असतील, सुशिक्षित असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, पाण्याचे असतील, वनसंवर्धन असतील, अशा अनेक गोष्टींसाठी कार्य होत आहे. जगात शांतता नांदावी, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावा, ह्यासाठी या गोष्टी होत आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी 10 तारखेला आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बंगलोरला 1 लाख लोक एकाच वेळेस ध्यान करू शकतील एवढ्या मोठ्या ध्यान मंदिराचा तिथे उद्घाटन झालेलं आहे. जगात शांतता नांदावी हा एकमात्र उद्देश आहे. असे अनेक उपक्रम होत आहेत भारतभरात. तर तुम्हाला माहिती असेल की तळागाळातल्या शेतकऱ्याच्या, मजुराच्या हितापासून तर अगदी मोठमोठ्या लोकांच्या तणावमुक्त होण्यासाठीच्या अलग अलग योजना आणि अनेक कार्यक्रम इथे राबवले जातात. मी ह्या संस्थेच्या वतीने बोलत आहे ह्याचं मला भान आहे, कारण आजचा हा उपक्रम चालला आहे. हे लोक जे म्हणले की अनेक ठिकाणी या संस्था असे प्रोग्राम सुरू झाले बंद झाले, तर हे प्रोग्राम सुरू राहावे ह्यासाठी ही प्रेरणा आहे. आणि आजकाल आपण पाहतोय की जागतिक मंदीचं सावट यायला लागलाय. खर्च कमी करावे ह्याच्यासाठी पंतप्रधानापासून तर मोठमोठे व्यावसायिक असतील किंवा बँकाचे चेअरमन असतील, अनेक लोक आवाहन करत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि अतिशय उत्तम आहे. असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावे, देशाला आणि आपल्या समाजाला हातभार लागावा अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे. ह्या निमित्ताने संस्थेच्या वतीने या प्रत्येक जोडप्याला संस्थेच्या वतीने इथे आपण पाहतो समोर किती मोठं एक ध्यान मंदिर आहे. तर ह्या ध्यान मंदिरात गेल्या 22 वर्षांपासून महाराष्ट्रात नव्हे, फक्त भारतातल्या संपूर्ण भारतातल्या अनेक तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आणि त्या कार्यासाठी संस्थेतर्फे आपले आदरणीय भरतशेठ भोर आणि त्यांच्या पत्नी या दोघांना संस्थेने सन्मानित केलं नुकतंच. आणि हे कार्य जे मला सगळ्यांना असं आवाहन करायचं की सर्व ह्या भागातल्या आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व तरुणांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात आणखी चांगल्या सुंदर अशा मोठ्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या गोष्टीचा उपयोग घ्यावा. आताच नुकतंच जाहीर झालंय की या प्रत्येक जोडप्याला 2 समय आणि एक रेफ्रिजरेटर हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मित्रमंडळातर्फे भेट देण्यात येत आहे. मी ह्या सर्व लोकांना हे नवीन जोडपे ह्यांना सुखी संपन्न अशा वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो. आणि संस्थेतर्फे हे चालणाऱ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांचा देखील सहभाग अपेक्षित आहे अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय गुरुदेव.